आजवर तुम्ही अनेक घोटाळे ऐकले असतील, बँक घोटाळे ऐकले असतील, शेअर मार्केट स्कॅम ऐकले असतील, पण आता समोर आलाय एक असा घोटाळा ज्याची रक्कम ऐकूनच डोकं फिरू शकतं। रक्कम आहे 15 लाख कोटी रुपये। हो, 15 लाख कोटींच्या कथित आर्थिक घोटाळ्यामुळे देशात सध्या खळबळ उडालेली आहे आणि या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे एक मोठं नाव, ते म्हणजे राजेश मेहता आणि त्याची कंपनी राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड। आता सविस्तर जाणून घेऊयात की नेमकं काय हे प्रकरण आहे, सेबीनं कोणती मोठी कारवाई या कंपनीवर केलेली आहे आणि अचानक LICचं नाव या वादात कसं काय चर्चेत आलंय। नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहताय नवराष्ट्र। तर सुरुवात होते सेबीच्या धक्कादायक अंतरिम आदेशापासून। सेबी म्हणजेच भारतीय शेअर बाजार नियंत्रक संस्थेनं राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड आणि कंपनीचे अध्यक्ष राजेश मेहता यांच्यावर काही गंभीर आरोप केलेले आहेत। आरोप काय आहेत तर कंपनीनं आर्थिक वर्ष 2021 ते 2025 दरम्यान तब्बल 15.15 लाख कोटी रुपयांचा महसूल चुकीच्या पद्धतीनं दाखवल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। सेबीच्या मते कंपनीनं जवळपास 99.8% महसूल हा फुगवून दाखवला, म्हणजे जादाचा महसूल दाखवला, बनावट व्यवहार दाखवले आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आर्थिक आकडेवारीचं चुकीचं चित्र उभं केलं। इतकंच नाही तर प्रमोटर्स मार्फत निधीचा गैरवापर झाल्याचाही गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। आता इथेच या प्रकरणाला राजकीय रंग चढायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत भाजपवर निशाणा साधलेला आहे। त्यांनी थेट प्रश्न विचारलाय की इतर म्युच्युअल फंड कंपन्या गुंतवणूक टाळत असताना LICने मेहतांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलीच कशी काय। आता LIC मध्ये गुंतलेला पैसा हा सर्वसामान्य जनतेचा असतो। मग हा घोटाळा सिद्ध झाला तर हा फक्त आर्थिक घोटाळा नाही, तर सर्वसामान्यांच्या पैशांशी खेळ झाल्याचा प्रकारच सिद्ध होईल। आणि धक्कादायक बाब म्हणजे LICचा राजेश एक्सपोर्ट्स मध्ये तब्बल 10.80% हिस्सा असल्याचंही आता समोर आलंय। तर जवळपास 1,94,000 छोट्या गुंतवणूकदारांनी सुद्धा कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले आहेत। म्हणजे जर का कंपनीच्या शेअर्स मध्ये मोठी घसरण झाली तर लाखो गुंतवणूकदारांना त्याचा थेट फटका बसू शकतो। दरम्यान सेबीनं राजेश मेहता आणि त्यांच्या कंपनीला शेअर्स व्यवहारांवर निर्बंध घातलेले आहेत। तसंच फॉरेन्सिक ऑडिट आणि चौकशीत सहकार्य न केल्याचाही आरोप ठेवण्यात आलेला आहे। आता बघूयात हे राजेश मेहता नेमके कोण आहेत। तर बंगळुरूमध्ये जन्मलेले राजेश मेहता यांनी अगदी छोट्या व्यवसायापासून सुरुवात केली होती। 1980च्या दशकात फक्त 1200 रुपये उसने घेऊन त्यांनी आणि त्यांच्या भावाने चांदीच्या दागिन्यांचा एक व्यवसाय सुरू केला आणि पुढे त्याचं रूपांतर, त्या व्यवसायाचं रूपांतर जे आहे ते राजेश एक्सपोर्ट सारख्या मोठ्या गोल्ड कंपनीमध्ये झालं। पण आता त्याच कंपनीवर देशातल्या सर्वात मोठ्या अकाउंटिंग स्कॅमचा जो आरोप होतोय, या प्रकरणामुळे अनेक मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत। सेबी इतके दिवस काय करत होती, संस्थात्मक जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी तपास न करता गुंतवणूक कशी काय केली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांच्या पैशांची जबाबदारी आता नेमकी कोण घेणार। आता या प्रकरणाची चौकशी पुढे काय वळण घेते, राजकीय आरोप प्रत्यारोप किती वाढतात आणि गुंतवणूकदारांना दिलासा मिळतो का, हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या तरी हा घोटाळा सर्वात जास्त LIC पॉलिसींमध्ये गुंतवणाऱ्यांचं टेन्शन वाढवणारा ठरतोय। तुमच्याही याविषयी काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करून नक्की कळवा।